मंडळी, आज प्रजासत्ताक दिन, देशभर उत्साहाचं वातावरण. तिरंगा डौलानं फडकतोय, पण याच उत्साहाच्या वातावरणात नाशिकमध्ये असं काही घडलं ज्यानं संपूर्ण राजकीय प्रशासकीय यंत्रणेची झोपच उडाली. एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं राज्याच्या एका बड्या मंत्र्याला म्हणजेच पालकमंत्र्यांना भर सभेत अडवलं आणि असा काही जाब विचारला की तिथे उपस्थित असलेले अधिकारी आणि नेते काही काळ सुन्न झाले. मला सस्पेंड करा, मला नोकरीवरून काढून टाका, पण मी माफी मागणार नाही, असे धाडसी शब्द एका महिला पोलिसांनी उच्चारले. नक्की असं काय घडलं की एका महिला पोलिसाला आपल्या खाकी वर्दीची पर्वा न करता पालकमंत्र्यांसमोर उभं राहावं लागलं? हा केवळ एका भाषणाचा वाद आहे की त्यामागे काही मोठी वैचारिक भूमिका आहे? हेच आपण या आजच्या सविस्तर रिपोर्ट मध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा. नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडवर ध्वजारोहणाचा सोहळा दिमाखात पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केलं आणि त्यानंतर जे आपल्या भाषणाला सुरुवात करतात. वातावरण अतिशय गंभीर आणि शिस्तबद्ध होते. मंत्री महोदय सरकारचे निर्णय, योजना आणि देशाच्या प्रगतीबद्दल बोलत होते. पण जसं त्यांचं भाषण पुढे सरकत होतं तसतशी तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेची अस्वस्थता वाढत होती. या महिला होत्या माधवी जाधव. त्या वन विभागात कार्यरत आहेत आणि आजच्या कार्यक्रमात त्या उपस्थित होत्या. मंत्र्यांचं भाषण संपत आलं, पण माधवी जाधव ज्या नावाच्या उल्लेखाची वाट पाहत होते ते नाव काही मंत्र्यांच्या ओठावर येतच नव्हतं. आणि मग जो प्रकार घडला त्यानं सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे वळल्या. झालं असं, आपल्या देशाला संविधान मिळालं, लोकशाही मिळाली आणि या लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणजे प्रजासत्ताक दिन. पण ज्या माणसानं हे संविधान लिहिलं, ज्यांच्यामुळे आज प्रत्येक भारतीय ताटमानेनं जगतोय, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात एकदाही घेतलं नाही, असा आरोप माधवी जाधव यांनी थेट भाषणादरम्यान केला. एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं थेट मंत्र्यांना असं आव्हान देणं ही महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्मिळ घटना असावी. भाषणात इतर अनेक नेत्यांची, महापुरुषांची नावं आली, पण संविधानाचे शिल्पकार विसरले गेले. हे माधवी यांना सहन झालं नाही आणि त्यांनी थेट पालकमंत्र्यांच्या ताफ्याकडे मोर्चा वळवला. माधवी जाधव यांना जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्यांना चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती. उलट एक वेगळ्याच प्रकारचा स्वाभिमान आणि संताप त्यांच्या डोळ्यात दिसत होता. माध्यमांशी बोलताना त्यांनी जे विधान केलं ते आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं. त्या म्हणाल्या, गिरीश महाजनांनी आपल्या संपूर्ण भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. ज्या व्यक्तीमुळे आज आपण दिवस पाहतोय, ज्यांनी आपल्याला संविधान दिलं, त्यांनाच तुम्ही विसरायला निघालात का? ही पालकमंत्र्यांची खूप मोठी चूक आहे. त्या पुढे असंही म्हणाल्या, मंत्र्यांना जर वाटत असेल की मी गुन्हा करते तर त्यांनी मला खुशाल सस्पेंड करावं, पण मी या चुकीसाठी माफी कदापि मागणार नाही. माधवी जाधव यांनी ही भूमिका केवळ एका भाषणापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांनी बोलण्यातून एक खोल वेदना बाहेर पडत होत्या. त्या म्हणाल्या, मी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या केवळ तारखा म्हणत नाही, तर मी लोकशाही मानते. आज मी पोलीस वर्दीत आहे, ती सुद्धा संविधानामुळे, आणि तुम्ही मंत्री झालात ते सुद्धा संविधानामुळे. जर संविधानामुळे आपल्याला अधिकार मिळाले आहेत, तर त्या संविधानाच्या जनकाचे नाव घ्यायला तुम्हाला संकोच का वाटतो? माधवी जाधव यांनी विचारलेला हा प्रश्न आता केवळ नाशिकपुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण महाराष्ट्रात यावर चर्चा सुरू झाली. या घटनेचा घटनाक्रम पाहिला तर असं लक्षात येतं की माधवी जाधव या मंत्र्यांच्या भाषणाकडे अत्यंत बारकाईने लक्ष देऊन होते. त्यांनी सांगितलं की मी वाट पाहत होते की आता नाव येईल, मग नाव येईल, पण अखेरपर्यंत बाबासाहेबांचं नाव आलंच नाही. ज्या लोकांचा लोकशाहीशी किंवा संविधानाशी थेट संबंध नाही, त्यांची नावं वारंवार घेतली गेली. मग संविधानाचा खरा मानकरी भाषणातून गायब का? हा प्रश्न उपस्थित करून त्यांनी एक प्रकारे राजकीय व्यवस्थेच्या मानसिकतेवरच बोट ठेवलं. एका सरकारी कर्मचाऱ्यानं अशा प्रकारे उघडपणे मंत्र्यांना जाब विचारणं हे सेवा शक्तीच्या नियमात बसतं का? हा तांत्रिक प्रश्न बाजूला ठेवला तरी त्यांच्या नैतिक धैर्याचं कौतुक सध्या केलं जातं. या वादानंतर नाशिक पोलीस दलात आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली. पालकमंत्र्यांसमोर असा प्रसंग ओढवल्यानं सुरक्षेचा आणि शिष्टाचाराचा प्रश्न ऐरणीवर आला. पोलिसांनी तातडीने माधवी जाधव यांना बाजूला नेलं आणि त्यांना ताब्यात घेतलं. पण ताब्यात घेतलं जात असतानाही त्या माघार घ्यायला तयार नव्हत्या. मला नोकरीची पर्वा नाही, मी वाळूच्या गाड्या खाली उतरवून काम करीन, मातीत काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसली जात असताना मी गप्प बसणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यांच्या या विधानाने प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी अडचणच झाली. गिरीश महाजन हे राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्या भाषणात खरंच बाबासाहेबांचं नाव चुकून राहून गेलं की हा निव्वळ योगायोग होता, यावर आता राजकीय चर्चांना उधाण आलंय.
पण एका महिला पोलिसानं ज्या प्रकारे हा मुद्दा लावून धरला त्यामुळे विरोधकांच्या हाती मोठी कोलद मिळतं बरं का. प्रजासत्ताक दिनीच संविधानाच्या शिल्पकाराचा विसर पडणं ही गंभीर बाब असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे कार्यक्रमात व्यत्यय आणणं ही बेशिस्तीचं लक्षण असल्याचा सूरही काही स्तरातून उमटतोय. पण माधवी जाधव यांच्यासाठी हा शिस्तीपेक्षा अस्मितेचा आणि क्रूरतेचा प्रश्न मोठा होता. या प्रकरणाचा सखोल विचार केला तर माधवी जाधव यांची पार्श्वभूमी सुद्धा महत्वाची ठरते. त्या वन विभागात पोलीस म्हणून काम करतात. वर्दीत असताना एखाद्या मंत्र्याला जाब विचारणार म्हणजे करिअर पणाला लावणार असतं. पण मॅडम, तुम्ही सुद्धा संविधानामुळे खुर्चीवर आहात असं जेव्हा त्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला उद्देशून म्हणतात तेव्हा त्या केवळ स्वतःचाच मत मांडत नव्हत्या, तर त्या व्यवस्थेला आरसा दाखवत होत्या. त्यांच्या या कृतीमुळे नाशिकच्या त्या मैदानात काही काळ शांतता पसरली होती, कारण विचारलेला प्रश्न तितकाच रोखठोक होता. आता प्रश्न हा निर्माण होतो की एखाद्या मंत्र्याला भाषणातून लिहून देणारा अधिकारी किंवा स्वतः मंत्री इतकी मोठी चूक कशी काय करू शकतात. प्रजासत्ताक दिनाचं भाषण हे केवळ सरकारी योजनांची जाहिरात नसते, तर ते त्या दिवसाचं औचित्य सांगणारा असायला हवं. जर भाषणात संविधानाचा उल्लेख येतो पण शिल्पकाराचा येत नाही तर ती त्रुटी कोणाच्याही लक्षात येईल. माधवी जाधव यांनी नेमकी हीच नस पकडली. त्यांनी दाखवून दिलं की सामान्य जनता किंवा सरकारी कर्मचारी आता केवळ शांतपणे भाषण ऐकण्यासाठी तिथे नसतात, तर ते लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी जागरूक झाले आहेत. मंडळी, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरलाय. काहींनी माधवी जाधव यांना क्रांतिज्योती म्हणत पाठिंबा दिला, तर काहींनी सरकारी नियमांचा हवाला देत ही कृती चुकीची असल्याचं म्हटलं. पण या सगळ्या वादात एक गोष्ट स्पष्ट झाली की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी आणि संविधानाशी भारतीयांचा भावना किती घट्ट जोडल्या गेल्या आहेत. मला सस्पेंड करायचं असेल तर करा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या निर्भीडपणाची साक्ष देणारं ठरलंय. एक महिला कर्मचारी जेव्हा मंत्र्यांना असं आव्हान देते तेव्हा ती केवळ एक व्यक्ती नसते, तर ती अन्यायाविरुद्ध किंवा चुकीच्या गोष्टी विरुद्ध उठलेला आवाज ठरते. माधवी जाधव यांनी भाषणातील विसंगतीवर बोट ठेवताना एक अतिशय महत्वाचं विधान केलं. त्यांनी देशाला दिशा दिली. त्यांचं नाव विसरायला आणि इतरांचं नाव घ्यायचं हे कोणत्या लोकशाहीत बसतं? या प्रश्नाचं उत्तर आता पालकमंत्र्यांना किंवा त्यांच्या प्रशासनाला द्यावं लागणार आहे. केवळ ताब्यात घेऊन किंवा सस्पेंड करून हा प्रश्न संपणार नाही, कारण यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. नाशिक मधील हा गोंधळ केवळ एका शहरापुरता मर्यादित न राहता आता राज्याच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले. त्या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम पाहिला तर पालकमंत्र्यांचे भाषण, माधवी जाधव यांचा संताप, पोलिसांनी केलेली कारवाई आणि त्यानंतर माधवी यांनी दिलेली रोखठोक मुलाखत हे सगळं एखाद्या चित्रपटाला शोभेल असंच होतं. पण हे वास्तव आहे. एका महिला पोलिसानं आपल्या नोकरीची पर्वा न करता एका महापुरुषाच्या सन्मानासाठी दिलेला हा लढा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. मी माफी मागणार नाही हा त्यांचा पवित्रा हे स्पष्ट करतो की स्वाभिमान हा नोकरीपेक्षा मोठा असतो. मंडळी, प्रजासत्ताक दिनाच्या या निमित्तानं नाशिकमध्ये घडलेली ही घटना आपल्याला खूप काही शिकवून जाते. लोकशाही म्हणजे केवळ मतदान करणं किंवा झेंडावंदन करणं नाही, तर लोकशाही ज्यांनी दिली त्यांचं अस्तित्व आणि विचार जपण्याची सतर्कता राहणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. माधवी जाधव यांनी कदाचित सरकारी नियम मोडले असतील, पण त्यांनी संविधानाचा सन्मान राखण्यासाठी जे धाडस दाखवलं त्याची चर्चा आज प्रत्येक कट्ट्यावर, प्रत्येक घरात होती. मंडळी, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.